नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. ही बातमी आपणासाठी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे आपण या बातमीचे स्पष्टीकरण करत आहोत. तर चला पाहूया आजची आपली प्रमुख बातमी काय आहे. तर त्या बातमीच्या संदर्भात माहिती पाहूया. मित्रांनो, बातमी आहेत गुड ब्रेकिंग न्यूज, आनंदाची मोठी बातमी. कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी, सर्वात मोठी बातमी. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज. गुड ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचारी व पेन्शनधारक यांच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी. काय गुड बातमी आहेत? कर्मचारी व पेन्शनधारक यांच्या संदर्भात कोणती मोठी बातमी आहे? चला तर उपरोक्त दर्शवलेल्या माहितीच्या व प्रश्नाच्या आधारे जाणून घेऊया आताच्या घडीच्या मोठ्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात माहिती. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारने वाढीव वेतन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. चला तर याबाबत अपडेट जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार किंवा प्राप्त झालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते आता वेळेवर वाढवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची मूळ वेतन, भत्ते आणि पेन्शन यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या नुसार सरकारने वाढीव वेतनच्या विषयावर राज्य सरकारशी केंद्र सरकारने सल्लामसलत सुरू केली आहे आणि या आपल्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ आढळून येणार आहे. झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चाही करण्यात आली. या चर्चेमध्ये घेण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे, त्याचबरोबर कोविड-19 या कालावधीत 18 महिन्याची थकबाकी रोखीत करण्यात आली होती, ती थकबाकी जाहीर करण्याच्या संदर्भाचाही समावेश आहे. सरकारने आता या मागणीचा गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर आणि वेतन वाढ याबाबतही महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नव्या वेतन आयोगाने किंवा 8व्या वेतन आयोगासाठी आता फिटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.86 च्या वेतन श्रेणीत असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तसेच महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि इतर भत्त्यामध्ये किती वाढ होणार आहे हे स्पष्ट होणार आहे. पेन्शनधारकांच्या पेन्शनवरही आता सकारात्मक दृष्टिकोनातून परिणाम होणार आहे. सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता एक मोठ्या आर्थिक लाभाची वाट पाहत आहेत. ती वाट म्हणजे महागाई भत्ता केव्हा वाढणार, शासन निर्णय केव्हा निर्गमित होणार, तसेच थकबाकीच्या संदर्भात सरकारचे धोरण काय आहे तेही स्पष्ट होणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.